गेले 3 महिने सातत्याने शहरातील लाईट कशा पद्धतीने झाली हे पत्रकार पण बघत आहेत. कालच्या मे महिना सुरू झाल्यानंतर अनेक वेळा शहरात लाईट गेली. त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आज आपण आलो होतो. सत्तेमध्ये जरी असलो तरी शासनाच्या वतीने त्यांचे जे काय अडचणी असतील ते समजून घ्याव्यात आणि तिथं काम का दिसत नाही याची उत्तरं आम्ही आज या ठिकाणी घेतली. एक्झिक्युटिव्ह वनता काय त्याचं राक्षसची आता भेटलो, परंतु एक्झिक्युटिव्ह कुटाळे एक्झिक्युटिव्ह यांच्याशी आता चर्चा झाली. 4 दिवसामध्ये सावंतवाडी रेस्ट हाऊसवरती आदरणीय आमदार जटर साहेब यांच्याशी चर्चा करून बैठक 4 दिवसामध्ये घेतली जाईल. परंतु शहराचे काम दिसलं पाहिजे अशा स्वरूपाचं काम ह्या पुढच्या काळामध्ये वीज वितरणकडनं व्हावं एवढा हेतू होता आणि त्या संदर्भात त्यांच्याकडनं सर्व नगरसेवक या ठिकाणी आहेत, सभापती आहेत. जवळजवळ अर्धे नगरसेवक सावंतवाडी कौन्सिलचे आज आले होते. हा शहराचा उद्रेक आहे आणि शहराचा उद्रेक नगरसेवकांनी आपली जबाबदारी म्हणून आज वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी विचारलेलं आहे. चे पालकमंत्री या ठिकाणी चांगलं काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. 3 महिन्यापूर्वी प्रकाशगडवरून वीज वितरणला ह्या एक पत्र आलं. त्या पत्रामध्ये पावसाळ्याच्या पूर्वी काय काय काम करायचं या संदर्भात त्यांना सूचना केल्या, सूची आहे, परंतु त्या सूचीप्रमाणे काम होत नाही. म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. जिथं शहरावरती अन्याय होईल तिथं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तिथं जाऊन जाब विचारतीलच. आणि हे धोरण आहे की शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे आणि जर ते करत नसतील तर कुठचाही अधिकारी असू दे त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत.